बस त्याला बसवा खाली. कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा अरे ताकद कुणाची शिवसेनेची अरे गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय गद्दारांचं करायचं काय खाली डोकं वर पाय या बडव्या बिडव्या हंडग्या बाळ मानांचं करायचं काय खाली डोकं वर पाय हंडग्या बाळ मानांचं करायचं काय खाली डोकं वर पाय. शिवसेनेकडून विधान परिषदेची निवडणूक लढण्यासाठी तिकीट घेणारे बाळ माने यांनी त्यानंतर भाजपाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपला अर्ज काढून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक, उभाटा शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झालेत. त्यांच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे. हे नक्की आंदोलन कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर सांगली शिवसेना प्रमुख आहेत विशालसिंग राजपूत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय नक्की आजचं आंदोलन आहे आणि कशा तऱ्हेची विधान परिषदेची उमेदवारी बाळ माने यांना उद्धवजींनी दिली होती. सन्माननीय माजी खासदार शिवसेना सचिव विनायकजी राऊत साहेब यांचा तो विभाग असून बाळ माने यांना उमेदवारी दिली असता उमेदवारी लढवतो म्हणून त्यांनी सांगितलं. AB फॉर्म घेतला आणि ऐन टायमाला भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे उदय सामंत यांनी काय आर्थिक हालचाली तिथे केल्या आणि त्या आर्थिक हालचालीला बळी पडून या बाळ मानेनं त्या ठिकाणी शेण खाल्लं आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा विश्वासघात केलेला आहे. तर या ठिकाणी असे बरेच लोकांनी विश्वासघात केलेला असून जे लोक विश्वासघात करतील त्या लोकांचा शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करणार आहे. त्याचबरोबर या बाळ मानेला आम्ही आज या ठिकाणी हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, डोक्यावर मोठा कुंकू लावून त्याला साडी नेसवून त्याची इथे प्रतिमा तयार करून आमच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला चप्पलनं मारायचं काम केलं आहे. तसेच माझ्याकडे एक डॉबरमॅन कुत्रा आहे, तो अतिशय प्रामाणिक आहे. तर त्या कुत्र्याच्या गळ्यातसुद्धा मी या बाळ मानेचा फोटो घातला आहे. का तर माझा कुत्रा प्रामाणिक आहे, पण कुत्रा प्रामाणिक असून हा माणूस असून हे जे अक्कल काय शेण खायला गेले काय माहीत नाही. तर त्याने गद्दारी का केली? कुत्र्यासारखं त्याने प्रामाणिक राहायला पाहिजे. कारण उद्धव साहेबांनी हा कुत्रा पाळला होता रत्नागिरी जिल्ह्यात. उद्धव साहेबांना पण वाटलं की बाबा हे आपलं खरकाटा करून जगेल. बाळ माने आहेत यांनी विधान परिषदेचं तिकीट या शिवसेनेकडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर तो अर्ज त्यांनी मागं घेतलेला होता. यामध्ये भाजपाकडून काही आर्थिक मोठी तडजोड झाल्याची शक्यता विशालसिंग राजपूत यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आज त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, तीव्र आंदोलन केलेलं आहे. कुत्र्याच्या गळ्यामध्ये बाळ माने यांचा फोटो अडकवून त्यांचा तीव्र शब्दात राजपूत यांनी निषेध केलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. आणि शिवसेनेचा प्रचार करेल, पण यानं शिवसेनेचा प्रचार केला आणि ऐन टायमाला युद्धाच्या वेळेला आर्थिक देवाणघेवाण करून मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांच्याकडे पैसे घेतले आणि उमेदवारी अर्ज मागं काढलेला आहे. तर या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या बाळ्या मानेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सांगली जिल्ह्यामध्ये जर का हा कधी आम्हाला दिसला आमच्या शिवसैनिकांना या तोंडाला शेण फासून चप्पलनं मारून ते सांगली जिल्ह्यातनं आम्ही शिवसेनेच्या वतीनं धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि शिवसेनेची निष्ठा आणि शिवसेनेची प्रामाणिक कसं राहावं हे सन्माननीय विनायकजी राऊत साहेब आणि आपले अंबादास दानवे साहेब, प्राध्यापक नितीन भानुगडे पाटील यांच्याकडून त्यांनी शिकावं आणि निष्ठा जपावी असं हे प्रत्येकाला मी सांगत आहे. आणि जरी अजून कुणाला गद्दारी करायची असेल तर त्यांनी आत्ताच गद्दारी करावी. 5 वर्ष शिवसेनेच्या नावावर जोगवा मागायचा, नाव मोठं करायचं, उद्धव साहेबांचा जय जयकार करायचा आणि एकदा नाव मोठं झालं उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन की दुसऱ्या पक्षाच्या दावणीला जायचं. हे असला लाचारीपणा ह्या गद्दार लोकांनी करू नये. आणि जर असा लाचारीपणा केला तर त्याला आम्ही शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने जशास तसे प्रत्युत्तर देऊ. बाळ माने आहेत यांनी विधान परिषदेचं तिकीट या शिवसेनेकडून घेतलेलं होतं आणि त्यानंतर तो अर्ज त्यांनी मागं घेतलेला होता. यामध्ये भाजपाकडून काही आर्थिक मोठी तडजोड झाल्याची शक्यता विशालसिंग राजपूत यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आज त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, तीव्र आंदोलन केलेलं आहे. कुत्र्याच्या गळ्यामध्ये बाळ माने यांचा फोटो अडकवून त्यांचा तीव्र शब्दात राजपूत यांनी निषेध केलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.